बेसिक अज्ञान दूर होतच नाही. खरं म्हणजे आत्मज्ञानासाठी मनप्रक्रिया समजून घ्यावी लागते. मन कसं काम करतं हे समजून घ्यावं लागतं. आणि हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही जर साक्षीभावामध्ये स्थिर झाला, प्रस्थापित झाला, तर काहीही करण्याची गरज नाही. फक्त मनप्रक्रिया समजून घ्या आणि मनप्रक्रिये ठिकाच्या ठाईचा जो मीपणाचा आभास आहे, तो आभास कसा खोटा आहे, द्रष्टाच दृश्य आहे हा बोध जर तुम्हाला झाला, ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही साक्षीभावात प्रस्थापित होता. तर तुम्ही ऑब्झर्वेशन विदाऊट ऑब्झर्वर मध्ये प्रस्थापित होता. आणि अशा निर्विकल्प निरीक्षणामध्ये जर तुम्ही प्रस्थापित झाले, तर तुमचं कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियस स्तरावरचे जे काही द्वैतात्मक आणि अद्वैतात्मक द्रष्टादृश्य आहे, जी द्रष्टादृश्याची फेनॉमेना तिथे काम करत आहेत, ती फेनॉमेना निराश झाल्याशिवाय राहत नाही. आणि ती जर निराश झाली, तर कंप्लीट इरेडिकेशन ऑफ ऑब्झर्वर ऑब्झर्वमध्ये तुम्हाला त्याच्या पलीकडे असलेलं जे काही टाईमलेस आणि वर्ल्डलेस किंवा शब्दातीत आणि कालातीत असं जे काही शाश्वत चिरंतन आहेत, काहीतरी जे शब्दात सांगताच येत नाही, त्या चिरंतनाचा बोध त्या चिरंतनाला होत असतो. अँड दिस इज रिअल मेडिटेशन. काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला. थोड़ी देर बाद करेंगे, कल करेंगे. की समजा कारची बॅटरी आहे आणि तुम्ही ती कार पुढे चालवली किंवा मागे चालवली किंवा बाजूला चालवली, उजवीकडे चालवली, डावीकडे चालवली, तिरपी चालवली, कशीही चालवली, त्या कारची जर हालचाल झाली तर त्या कारची बॅटरी चार्ज झाल्याशिवाय राहत नाही. तसं तुम्ही जर काही साधना केली, तुमचं मन काहीतरी करत राहिलं, तुम्ही काहीतरी शब्द रिपीट करत राहिले, तुम्ही काहीतरी कर्मकांड करत राहिले, तुम्ही काहीतरी एकाग्रतेची साधना करत राहिले, काहीतरी हेतू तुमच्या मनात असला, सकामतेने तुम्ही काही करत राहिले, सकामतेने मग तुम्ही पूजा करा, प्रार्थना करा, स्तुती करा की नामजप करा, काहीतरी हेतू धरून जर तुम्ही साधना करत असाल, तर तुमचा मी बळकट झाल्याशिवाय राहत नाही. आणि असा बळकट झालेला मी मग पुढे काय करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला तुम्हाला समज आली पाहिजे की द्रष्टाचं दृश्य आहे, आणि द्रष्टाचं दृश्य आहे हे जर समजलं, तर द्रष्टा हा निराश पावतो. कारण या द्रष्टाला वेगळं अस्तित्वच नाही आहे दृश्याशिवाय. द्रष्टा आणि दृश्य ही एक संयुक्त प्रक्रिया आहे, जॉईंट फेनॉमिना आहे. असतात तर द्रष्टादृश्य दोन्ही असतात, आणि नसतात तेव्हा दोन्ही नसतात. आणि एक जर गेला तर दुसराही ऑटोमॅटिक जातो, कारण की ते एकमेकांवर अवलंबून आहे. द्रष्ट्याशिवाय दृश्य नसते आणि दृश्याशिवाय द्रष्टा नसतो. आणि हा द्रष्टादृश्याचा खेळ जर तुम्हाला समजला आणि द्रष्टाचं दृश्य आहे असं समजलं, तर तुम्ही जर साक्षीभावात, खऱ्या साक्षीभावात स्थिर होता. आणि खऱ्या साक्षीभावात स्थिर झाले असता कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियस स्तरावरील जे द्वैत आणि अद्वैत द्रष्टादृश्य असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये द्रष्टादृश्य हे द्वैतात्मक असतात, आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेसमध्ये द्रष्टादृश्य हे अद्वैतात्मक असतात. असे द्वैतात्मक आणि अद्वैतात्मक दोन्ही द्रष्टादृश्य समूळ जेव्हा नाहीसे होतात, तेव्हा त्या चार अवस्थांच्या अधिष्ठानाला चार अवस्थांच्या अधिष्ठानाची ओळख होते. अँड दिस इज रिअल मेडिटेशन. तर हे सगळं त्या जसं त्या कारची बॅटरी डिस्चार्ज करायला काहीच करावं लागत नाही. तुम्ही तिला जागेवरच उभी करा, जागेवरच उभी करा. ती जागेवरच जर उभी केली तर बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते. बॅटरी डिस्चार्ज करायला काहीही करावं लागत नाही. तसं तुमचं मन डिस्चार्ज करायला काहीही करावं लागत नाही, फक्त समज यावी लागते. आणि समज कोणती? द्रष्टाच दृश्य आहे ही समज. ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड, एक्सपिरियन्स इज एक्सपिरियन्सर, कॉन्शियसनेस इज कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस. बुद्ध म्हणतात सब्बे धम्मा वेदना समोसरणा. हे समजलं पाहिजे. माऊली म्हणते द्रष्टाचं दृश्य आहे, हे समजलं पाहिजे. आणि असं जर कृष्णमूर्ती बुद्ध आणि माऊलीचं म्हणणं आपल्याला समजलं, तर आपण साक्षीभावामध्ये स्थिर होऊ शकतो आणि आपल्याला आत्मबोध येऊ शकतो. तर हे सगळं असं आपण बघितलं. खरं म्हणजे हे जे काही आपलं मन आहे, आपलं कॉन्शियसनेस आहे, ही केवळ एक प्रतीती आहे. ॲक्च्युअली या प्रतीतीला काहीही एक्झिस्टन्स नाही. जसं आपलं स्वप्न असतं, स्वप्नाला काहीही एक्झिस्टन्स नाही. स्वप्न हे अस्तित्वातच नसतं, तो एक भास असतो. तसं हा विश्वाभास देखील एक भास आहे.
जसं त्या मृगजळाला काही अस्तित्व नाही किंवा त्या इंद्रधनुष्याला काही अस्तित्व नाही, क्षणिक अस्तित्व आहे, तसंच आपल्या मनालाही क्षणिक अस्तित्व असतं. प्रत्येक क्षणाला आपलं मन बदलतं आहे, पण आपल्या त्याच्याकडे लक्ष नाही. प्रतिक्षण उदयव्यय होतो आहे मनाचा, अनुभवाचा आणि मीचा, परंतु आपलं मन स्थूल असल्यामुळे आपल्याला ते उमजत नाही आणि मनाची प्रक्रिया आपल्याला समजत नाही. जसा टी व्हीच्या पडद्यावर चित्रांचा आभास निर्माण होतो किंवा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला हे जे काही सगळे गाणे आणि चित्रपट वगैरे पाहायला मिळतात, हा मोबाईलच्या स्क्रीनचा आभास, या सिनेमाच्या चित्रपटाचा आभास, तिथं पडद्यावरचा जो काही आभास असतो तो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरचा आभास, आणि आपलं मन हे सगळं एकाच प्रकारे काम करतं. या सगळ्यांची कार्यपद्धती एक आहे. ही कार्यपद्धती आपण पुढच्या चिंतनामध्ये समजून घेऊ आणि ही कार्यपद्धती जर आपल्याला समजली तर या कार्यपद्धतीच्या एक प्रकारच्या तुरुंगामध्ये आपण अडकलेलो आहोत, कारण की ही कार्यपद्धती आपल्याला उमजलेली नाही. आणि ही कार्यपद्धती जेव्हा उमजेल तेव्हा हा जो काही आपला एक अज्ञान आहे की द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे हे निघून जाईल आणि द्रष्टाच दृश्य आहे हे समजेल. आणि असं जेव्हा समजतं तेव्हा आपल्या मनाचा अगदी कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियस स्तरावरचा सर्व संस्कारांचा निराश होऊन आपल्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय राहत नसतं.